शहर की ताज़ा खबरों को देखने के लिए महाराष्ट्र नागरिक न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें। स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने अंबरनाथमध्ये भव्य असे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात। मी खरोखर आयोजकांचे मी मनापूर्वक आभार मानतो की आपल्या अंबरनाथची एक शान होती कबड्डी स्पर्धा आणि आपले राज्यस्तरीयवरती गेलेले खेळाडू आपल्या अंबरनाथमधून झाले होते, परंतु काही दिवसापासून कबड्डी क्रीडा स्पर्धाच बंद होत्या आणि आज त्यांनी अंबरनाथमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं कार्य ह्या आपले स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व खेळाडूंचे मी या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो, संयोजकांचं, आयोजकांचं आणि त्यांचे आभारी मानतो अंबरनाथकरांच्या वतीने। आणि सर्व जिल्ह्यातील सर्व जे खेळाडू आले त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो अंबरनाथमध्ये। आणि आजचा हा जी स्पर्धा आहे ही एक नवीन चैतन्य देणारी अंबरनाथसाठी आहे आणि पुढेही अशाच स्पर्धा व्हाव्या असं मी सांगतो। मी आमदार म्हणून या ठिकाणी भेटतो की आपले जे सर्व आयोजक होते ते 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते। पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये जे पूर्वी स्पर्धा होत होत्या त्याचप्रमाणे स्पर्धा घेण्याचंही आम्ही आश्वासन त्या ठिकाणी दिलेले आहेत। सर्वच या ठिकाणी आपले वारंगे दादा या ठिकाणी आलेत, वारंगे ताई नगरसेवक या ठिकाणी आलेत, आज सर पण या ठिकाणी आहेत, सर्वच आयोजक या ठिकाणी आहेत, त्यांचेही मी खरोखर आभार मानतो। राष्ट्र की समाज की प्रगति से जुड़ी डेली सच्ची खबरों को देखने के लिए हमारे चैनल महाराष्ट्र नागरिक न्यूज़ को लाइक करें, सब्सक्राइब करें।